हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोयर एंटरटेनमेंट. मित्रांनो, आज 8 जुलै आहे आणि आम्ही सर्व चाललेलो आहोत संपासाठी. आणि तुम्ही बघताय तुफान पाऊस आहे, सर्वकडे पाणी भरलेलं आहे आणि ट्रॅफिक पण तेवढीच आहे. पण आपला किशोर रायडर आपल्याला तिथपर्यंत पोहोचवणार आहे याची खात्री आहे. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. ही सर्व आमची भूमिपुत्रांची श्रद्धा आहे, म्हणून एवढ्या पाण्या पावसामध्ये आम्ही चाललेलो आहोत. आता पुढे काय परिस्थिती आहे आम्हाला देखील माहिती नाही, म्हणून तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट माझ्या या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सो मित्रांनो, खांदा कॉलनीमध्ये आम्हाला आंदोलनकर्ते दिसलेले आहेत आणि आम्ही दुसऱ्या रस्त्यावर आलो आणि आम्ही काही क्षणामध्ये आता त्यांना जॉईन होणार आहोत. मोर्चामध्ये ना मोर्चात ना कोणाकडे आलो बघा मित्रांनो, सर्वकडे पोलिसांच्या गाड्या मोठ्या मोठ्या उभ्या आहेत आणि आम्ही ऐकले की जो कोणी उजत आला असेल तो ऐकत नसेल त्यांना डायरेक्ट डब्यामध्ये बसवतात. आता आपण जस्ट पनवेलमध्ये एंटर झालेलो आहोत. हे बघा पाणी किती भरलेलं आहे बघा तुम्ही. आणि अशा कंडिशन मध्ये देखील मोर्चा काढलेला आहे. ही आगरी कोली कराडी समाजाची जी भूमिपुत्र आपले आहेत त्यांची श्रद्धा आहे. बघा, एवढ्या बिकट कंडिशन मध्ये देखील सर्वजण इथं उपस्थित राहिलेले आहेत. भरपूर संख्येमध्ये लोक आलेले आहेत. आपण त्या ठिकाणी पोहोचलो जिथून मोर्चाची सुरुवात होणार होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आपण जस्ट आता पोहोचलेलो आहोत. एवढा आता देवा कृपेने फक्त रिक्षा बंद नाही पडली पाहिजे, कारण मगाशी पनवेल सिग्नलला आपली रिक्षा बंद पडली. तिथे जवळ आपण अर्धा पाऊण तास थांबून होतो. पाटील साहेबांचं सोबत इथे आम्हाला पोचताना थोडासा उशीर झाला आणि मी जस्ट ऐकलं की मगाशी रश्मिता पोपेटा हिने साडीने गळ्याला फास लावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर आपले जे भिवंडीचे आमदार आहेत बाल्यामामा, त्यांना देखील चक्कर आली, त्यांची देखील प्रकृती थोडीशी ढासळली होती. हे बघा, पोलीस जागोजागी बसलेले आहेत. सो फ्रेंड्स, आपलं पुढचं ठिकाण असणार आहे खारघर कोपरा. आपण तिकडेच चाललेलो आहोत. नितीन म्हात्रे याच्या गाडीमधून आपण हा प्रवास करतो आणि तुम्ही पाणी बघा रस्त्यामध्ये किती भरलेलं आहे. सो फ्रेंड्स, बघा इथे पोलीस प्रोटेक्शन आणि भरपूर गाड्या दिसत आहेत. आपण खारघर कोपरा इथे पोहोचलेलो आहोत. बघा, पूर्ण याच्या गाड्या दिसतात तुम्हाला. या पूर्ण गाड्या पोलिसांच्याच गाड्या आहेत. बघा, फोर्स पण मागवलेला आहे. अगदी टोल नाक्याच्या मागे ही सर्व पोलिसांची गर्दी. सो फ्रेंड्स, आम्ही बघा खारघर कोपरा गावाच्या शेजारी इथे थांबलेलो आहोत आणि आढावा घेत आहोत. मला लोक दिसत आहेत बघा, नारा देताना आपल्याला हे लोक दिसत आहेत. घेतल्याशिवाय जाणार नाही. साहेबांचे, दिबा पाटील साहेबांचे. सो फ्रेंड्स, आताची कंडिशन अशी आहे की जिथे 20 लोकांपेक्षा जास्त लोक दिसतील तिथे लगेच त्यांना उचलतायत, पिंजऱ्यामध्ये टाकतात पोलिसांच्या. सो आम्ही आता पुढे खारघर कोपरापासून आम्ही जरा पुढे चाललोय आणि पुढे जिथे आपली लोक जमलेली दिसतील तिथे आपण स्टॉप घेत जाणार आहोत. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. सो फ्रेंड्स, आम्ही जस्ट 2 मिनिटांमध्ये दत्त मंदिरामध्ये पोहोचणार आहोत आणि तिथे काय कंडिशन आहे हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. सो फ्रेंड्स, फायनली आपण सानपाडा गाव श्री दत्त मंदिर इथे पोहोचलेलो आहोत आणि बघा मोर्चा आतमध्ये एंटर करत आहे
आणि लोक घोषणा पण देत आहेत. भरपूर पब्लिक आहे. तुम्हाला जर पुसट दिसत असेल, बघा बरीचशी पब्लिक इथे जमलेली आहे. आतमध्ये पुढे आहे, थोड्या मनाने पुढे गाडीला. आपण आता इथे लोकमतच्या इथे कुठेतरी गाडी लावूया. नितीन आतमध्ये टाक गाडी इथून. नाही रोडवर नको. सो फ्रेंड्स, आपण बघा गाडीतून उतरलेलो आहोत आणि बऱ्याचशा गाड्या आहेत, बरीचशी लोक आहेत. हे बघा, अशा आपल्या घरातल्या सर्व महिला देखील आलेल्या आहेत इथे. बघा, त्यांचं वय लक्षात घेता पण त्यांच्या मनामध्ये ही श्रद्धा आहे की दिबा पाटलांचं नाव इंटरनॅशनल एअरपोर्टला लागायला पाहिजे. म्हणून बघा, लोक पाण्या पावसामध्ये अक्षरशः डोक्यापर्यंत पाणी असताना देखील लोक आपल्या घरातून निघालेले आहेत. आणि खूप संख्येमध्ये सकाळी देखील लोक होती. पण पोलीस किंवा प्रशासन तुम्ही म्हणाल की हा मोर्चा मोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी भरपूर बंदोबस्त केलेला आहे. बघा, पोलीस जी जेवणाची इथे सुविधा होती सानपाडा दत्त मंदिरामध्ये जी जेवणाची व्यवस्था होती, ती आपल्या आई इथे सांगतात की जेवणाची टोप वगैरे अक्षरशः पोलीस लोक घेऊन गेलेले आहेत. जेवणाची टोप असताना न्यावाला नाही पाहिजे. याच्यावरनं तुम्ही सर्वजण लक्षात घ्या की दिबा पाटील हे कोण आहे. दिबा पाटलांसाठी एवढी पब्लिक का एवढी मायालू, दयालू आणि प्रेमालू आहे की ती आपलं घर सोडून, आपली मुलं बाळ सोडून आज एवढ्या पावसामध्ये देखील इथे पोहोचलेली आहे. बघा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे हा जो संप आहे तो मोडण्याचा प्रयत्न वारंवार चालू आहे. आपण बघतो इथे हा संप कसा मोडता येईल याच्याकडे पोलिसांनी खूप हे केलेलं आहे की कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला हा संप इथे थांबवायचा, मोडून काढायचा आहे. असे प्रयत्न आपल्याला वारंवार होताना दिसत आहेत. मंदिराच्या कमानीखालीच पोलीस लोक उभे आहेत. ही आपली सानपाडा गाव दत्त मंदिर इथली कमान आहे आणि हा आपला हायवे आहे जो मुंबई पुणे हायवे, मेन हायवे, त्याच्या शेजारी आपलं खूप छान असं हे सानपाडा गावचं दत्त मंदिर. आणि इथे जेवणाची व्यवस्था वगैरे होती. आपण 2 दिवस झाले ऐकतोय, पण आतमध्ये काय परिस्थिती आहे ते आता आपण आतमध्ये जाऊनच बघूया. सो फ्रेंड्स, हे आहे आपलं सानपाडे गावाचं दत्त मंदिर. बघा, खरंच खूप छान. नमस्कार. जय दिबा पाटील आहे. चला जरा पुढे जाऊन आपण बघूया की आतमध्ये काय आहे नक्की परिस्थिती सध्याची. बरीचशी पब्लिक आहे, जेवणाची सोय आहे. भरपूर मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेले दिसत आहेत आपल्याला. सो मंडळी, ही जेवणाची रांग आहे आणि भरपूर लोक आहेत आणि सर्वांची जेवणाची सोय आहे.
दिवा पाटील साहेबांचं नाव फेटाळून लोक याच्या मागणीसाठी आंदोलन चालू आहे. तर तुमच्या कशा प्रकारे त्याचा पाठिंबा आहे? कारण त्यांनी नवी जे स्थानिक प्रकल्प करत आहे त्यांची एक मुख्य मागणी सर्व पक्षीय सर्व समाज या ठिकाणी नवी मुंबईच्या नाट्यमधून राहत असताना त्यांच्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थाने नवी मुंबईत नाही करतो. आमच्या आनंद दिवा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ही सातत्यपूर्व मागणी मागील 2 वर्षापासून होत असताना नवी मुंबईचं उडाण या ठिकाणी उडलेलं आहे, परंतु आमच्या दिवा पाटलाचं नाव कुठे लागलेलं नाही. त्यामुळे जनसामान्यामध्ये आमच्या आगरी समाजामध्ये विशेषतः कोळी समाजामध्ये आक्रोशाची भूमिका आहे. आणि खऱ्या अर्थाने आज आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मंत्र्याला की धडक देणार होतो, परंतु आज मध्यस्थीनंतर तो मोर्चा या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे. परंतु किती अडवणूक केली तरी निश्चितच इथला आगरी समाज जो आहे दिवा पाटील एअरपोर्टला जर जोपर्यंत नाव देत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही. मला काय वाटतं, महायुतीची सरकार आहे, एनडीए मध्ये केंद्राची सरकार आहे, ती जनतेला धोका देण्याचा प्रयत्न करतोय का? निश्चितच ज्यावेळी नवी मुंबई महापालिका नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं त्याच दिवशी गोव्याचंही आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं. त्या ठिकाणी मनोहर पर्रिकर साहेबांचं नाव त्याच दिवशी देण्यात आलं, परंतु दिवा पाटलांचं नाव वगळण्यात आलं. खऱ्या अर्थाने ही आमची दिशाभूल केली होती, परंतु आता खऱ्या अर्थाने समाज जागा झालेला आहे, जागृत झालेला आहे. आणि निश्चित ही जी आंदोलनाची हाक आहे ही जनसामान्यापर्यंत पोहोचलेली आहे. आज बघता आमची जी बहीण होती ती 10 दिवस त्या ठिकाणी उपाशी राहिली, परंतु कोणत्याही राज्याकरता त्या ठिकाणी तुझी सांत्वन करण्यासाठी आला नाही. ही आमची शोकत आहे. अनेक आंदोलनं झाली, राज्य सरकार त्या ठिकाणी पोहोचतं, परंतु आमच्या आगरी समाजाचं आंदोलन हे दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट व्हावं या ठिकाणी आंदोलन करीत शासनाची कोणतीच भूमिका आम्हाला दिली नाही. त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी आक्रोशाची भूमिका आमच्या आगरी समाजामध्ये आहे. सो फ्रेंड बघा, इथे जेवणाची खूप छान अशी व्यवस्था होती. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी, बटाट्याची खिचडी, ठेचा आणि तांदळाच्या भाकरी. पण तुम्हाला असं वाटत नाही का भरपूर लोक येणार होती? आता लोक भरपूर कमी प्रमाणात आली. सो बघा, हा तोच इश्यू झाला, कारण रस्त्यामध्ये पोलिसांनी हा संप मोडून काढला. जागोजागी थांबून त्यांनी हा संप मोडून काढले, जसं मी तुम्हाला मगाशी ब्लॉगमध्ये दाखवलं. आणि भरपूर जेवण वाया गेलं असं म्हणावं लागेल, कारण भरपूर क्वांटिटीमध्ये जेवण मंदिर प्रशासनाने इथे बनवलेलं आहे. पण ते जेवण बघा आता तसं आहे. आणि माझ्या मते बरेचसे लोक जेवून झालेले आहेत आणि याच्या पुढे कोणी येईल याची देखील अपेक्षा नाही आहे. सो आपल्याबरोबर माजी नगरसेवक सोमनाथ दादा आहेत आणि आपले अध्यक्ष पण आहेत मंदिराचे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की पोलीस प्रशासनाचा आपल्याबरोबर कसा बर्ताव होता, किंवा त्यांनी आपल्याला इथे सहकार्य केलेलं आहे की त्याच्या उलट भूमिका होती त्यांची. आज नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील नाव द्यावं यासाठी जी आंदोलनाची भूमिका झाली. खऱ्या अर्थाने पोलिसांनी काल या ठिकाणी आम्हाला खूप सहकार्य केलं, जागेची पाहणी केली. ज्या आंदोलकांना हवं आहे त्या ठिकाणी आम्हाला पुरवण्याची जबाबदारी घेतली. परंतु आज कुठेतरी त्यात माझी शिंपली आज आंदोलनाची परवानगी नाकारली. त्यामुळे पोलिसांना थोडंसं दडपण आलं आणि या ठिकाणी त्यांनी येऊन आम्हाला विनंती केली की आज तुमचं आंदोलन नाकारल्यामुळे आजची परवानगी आम्ही तुमची नाकारत आहोत. परंतु त्यांनी इथं सहयोगाची भूमिका घेतली. पाऊस असल्यामुळे जेवणाची जी आमची कुटुंबपुणा होणार होती ती मंदिराच्या आवारात त्यांनी आम्हाला परवानगी दिली. ठीक आहे, पोलीस प्रशासन कठोर भूमिका जी घेत असताना कुठेतरी नरमाची भूमिका घेतली आणि त्यांचा जे सहकार्य मिळालं निश्चितच त्यांच्या सहकार्याचा आम्ही आभार मानतो. व जे सांगपाडा देवस्थान समितीने जे काय आज अरेंजमेंट केली होती त्याबद्दलही खऱ्या अर्थाने जे आंदोलक आहेत या ठिकाणी आले त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे कौतुक केलं. जी काही सांगपाडा ग्रामस्थांवर जबाबदारी होती ती आम्ही यशस्वी पूर्ण केलेली. आम्ही मगाशी जेव्हा इथे एंटर केली, जेव्हा इथे पोहोचलो, तेव्हा आमच्या कानावर असं पडलं की पोलिसांनी जेवणाची टोपं वगैरे काढायला लावली, जेवणाचा जो तुमचा बंदोबस्त होतो इथे करू नका असं काहीतरी अडथळा आणण्याचा प्रयत्न करा. एक कुठपर्यंत खरं आहे? पोलीस आणि आमचे आयोजक, आंदोलनाचे आयोजक यांच्यात समन्वय होता. ते वारंवार दोघांची कोऑर्डिनेशन करत होते. खऱ्या अर्थाने पनवेलपासून जे आंदोलन सुरू झालं कुठेतरी ते या ठिकाणी कळंबोलीपर्यंत थांबवलं गेलं आणि त्या ठिकाणी जी जेवणाची व्यवस्था सांगपाडा देवस्थान समितीच्या आवारात येणार होती ती कळंबोलीला शिफ्ट झाल्यामुळे पोलिसांनी विनंती केली तुमचं आंदोलन आता कळंबोलीला थांबवलं झालेलं आहे. जे काही जेवण असेल ते तुम्ही कळंबोलीला शिफ्ट करा. परंतु काही आंदोलन
या ठिकाणी मौजे सांगपाडा देवस्थानच्या आवारात आल्यामुळे आम्ही पोलिसांना विनंती केली, जे आंदोलक इथे आहेत त्यांना जेवणाची व्यवस्था इथेच करू द्या आणि जे आंदोलक तिथे आहेत त्याला आम्ही जेवण या ठिकाणी टेम्पोच्या माध्यमातून पोहोच करू आणि खऱ्या म्हणजे आपल्या लक्षात इथे येत आहे की आपण मगाशी जे ऐकलं ते थोडंसं त्याचं दिशाभूल झाल्यासारखा प्रकार आहे. पोलिसांचं देखील मत आपण इथे जाणून घेतलं तर ते देखील त्यांच्या हिशोबाने बरोबर होतं. आणि जसं दादांनी आता सांगितलं की इथे पण बरीचशी लोक पोहोचलेले आहेत, मग त्यांच्यासाठी जी जेवणाची व्यवस्था होती ती इथे आपण केलेली आहे. बरोबर, धन्यवाद दादा. पहिलाच पाहिजे आपला काम कारण का नाव पडलाच पाहिजे. कधी पोरांनी कष्ट घेतलं, तुम्ही किती कष्ट घेतल्या, महिना झाला तेव्हापासून लोक पोरं धावतात, कितीतरी धावतात, पण झालाच पाहिजे काम. आपलं नाव पडलाच पाहिजे. जिथं सोडू नको तुम्ही, जिथं सोडायचे नाही सगळे एकामेकाला साथ द्यावाची. सोडायचीच नाही तर काही सुद्धा नको. जाऊ दे, हे नाव पडायचा नाही, नाव पडणार काय नको, जाऊ दे, कशाला मधीच पडता, कशाला का म्हणून आज जितकं सोडायची नेते पोलीसच्या अखेर उपवास गेला पाहिजे. आपण तर साथ नाही दिली तुला, कसं होईल सांग बाबा. सगळ्यांनी जिथं सोडणार कारण काय सांगते तुम्हाला मी, याच्या पुढे आपल्या पिढीला, पुढची पिढी आहे ना आपली पोराबाला, याला जर जाईल. हा, आपल्या पुढच्या पिढीला जर जाईल तर घेतल्याशिवाय जाणार नाही. 15 दिवस झाले असताना आम्हाला पोलीस प्रशासनाने त्रास दिला, मांडवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही वारंवार त्यांना विनंती केली आणि कसं आम्ही प्रोग्राम थांबून ठेवला. पण आज 8 जुलैला आम्ही नियमात कोणत्याही शिस्तीचं उल्लंघन न करता आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून तिथे निघणार होतो आणि काही कुठल्याही प्रकारच्या आम्ही करता आम्ही शिस्ताबद्दल इथे आलो आहोत. पण वारंवार आम्हाला पोलीस प्रशासनाचा त्रास होतोय. त्यांनी आमच्या 7 ते 8 पिंजऱ्यावरून गाडी लोकांना बसून प्रत्येक कामोठे असेल, गोरपाणी असेल, कळंबोली असेल, अशा ठिकाणी पोलिसांनी आमच्या लोकांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण का आम्ही काय चोरी केली आहे? फक्त आमच्यावर म्हणणं आहे, ज्या जागेत आमच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनीत आमच्या दिबा पाटील साहेबांचे नाव लागलं पाहिजे. आणि का आणि एका समाजाचे नेते नव्हते, त्यांनी काढलेले स्त्री भ्रूण हत्या कायदा, संयुक्त राष्ट्राची चळवळ हे पूर्ण देशभरात लागू पडतात. आणि म्हणून आमच्या या राष्ट्रीय नेत्याचं नाव या दिबा पाटील साहेबांनी इथेच लागले पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर आम्ही जर देवाकडे न्याय मागायला गेलो तर म्हणतात का अंधश्रद्धा आहे, आणि सत्ताधाऱ्यांकडे म्हणायला गेलो तर म्हणतात की सरकार चुकी करते. आणि सरकारकडे आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो तर सरकारकडे आम्हाला पोहोचून दिलं जात नाही. पोलीस प्रशासन आम्हाला इथं अडून ठेवलं जाते, लाठीचार्ज केला जातो आणि गाडीमध्ये बघून आम्हाला अटक केलं जाते. तुम्ही बघा किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या महाराष्ट्रात घडतंय. पण जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव लागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय, दिबा पाटील साहेबांचा जय. मला काही माहित नाही, पण आता कसं हे लोक मात्र निघायला बघतायत ना. आता त्यांना थांबवायचं म्हटलं तर मग पोलीस परत संघर्ष पेशन्स नाही. देता येतील एकत्र आता किती स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या नामकरणासाठी जो काही लढा सुरू केलेला आहे तो आज लढा आपण उद्या मंत्रालयात धडक देणार होतो, परंतु काही कारणास्तव या आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे आजचं जे आंदोलन आहे ते कळंबोली इथे स्थगित करण्यात आलेलं आहे. आपले जे वरिष्ठ नेते आहेत, जे काय आपल्याला राहायची सोय आज वस्ती आपली काही चेंबूर ठिकाणी होती तिथं होत नसल्यामुळे आजचं आंदोलन स्थगित झालं आहे. जे काही आपल्याला पुढचे आदेश येतील त्या आदेशाचं आपण पालन करणार आहोत. निश्चित आपण लोकनेते दिबा पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या व्यक्तिमत्वावर आपली भगिनी 10 दिवसापासून ज्या ठिकाणी आंदोलन केलं त्या आंदोलनाची तीव्रता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपल्याला वेळोवेळी आपल्या वरिष्ठांकडून जे काही मार्गदर्शन येईल ते निश्चित पालन केलं, त्याच्या सूचनांचं पालन होईल. आज आपले सांगपाड्याचे आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आपल्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली. त्या ठिकाणी आंदोलन जरी स्थगित झालं तरी या ठिकाणी आपल्याला जेवणाची आणि आपल्याला मंदिरात थांबण्याची ऍक्च्युअली त्यांच्याकडे परवानगी नसताना आपल्याला त्यांनी दिली, त्यामुळे त्यांचेही आभार.
व्यवस्था समितीने जी काही जबाबदारी घेतली होती त्यांची आपल्या जेवणाची आणि चहा पाण्याची ही आम्ही पूर्ण केलेली आहे. आता जेवल्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात येईल आणि आपण आपापल्या मार्गे घरी जायचं आहे आणि निश्चित पुढची जी सुट्टा येईल ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल, त्याचं पालन व्हावं ही विनंती. लढाई संपली नाही. आपल्याला पुढची जी काही गाईडलाईन येईल त्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे. आता शांत बसायचं, चहा घ्या आणि शांततेच्या मार्गाने घरी जावं. अमर रे अमर रे वडील साहेबांचा नाव कोणाचं? चहा घ्या तर मग चहा नाव घेतल्याशिवाय राहायचं नाही. येतील. आपण त्यांनी सांगितलेलंच ना त्या आपण कशाला बोलू ना. चहा घ्या. आपण चांगल्या मातीसाठी किंवा नावा लक्षात घ्या. तुम्हाला जर समाज टिकवत असेल ना ते किंवा करायची नाहीतर आपल्या पोली पण तुझाही फिरवतो मी. सो फ्रेंड्स, आपण जसं बघितलं की हा संप कोणत्या दिशेने चाललेला आहे. ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व काही स्पष्ट बघायला भेटलेलं आहे आणि डेफिनेटली तुम्हीच कमेंटमध्ये सांगू शकता की याच्यामध्ये कोणाची चुकी झाली. पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं की नाही केलं. गावकरी जे आले ते खूप साऱ्या संख्येमध्ये, मोठ्या संख्येमध्ये नाही दिसले. याच्या मागचं काय कारण आहे? कारण हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितलेला आहे आणि ज्या काही गोष्टी रस्त्यामध्ये घडल्या त्या देखील मी तुम्हाला दाखवल्या. सो तुम्हीच याच्यामध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता की नक्की ते काय घडलं. या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी बऱ्यापैकी स्पष्ट केलेलं आहे की काय प्रकार हा घडलेला आहे आणि माझ्या मते दिबा पाटलांचं नाव हे इंटरनॅशनल एअरपोर्टला लागायला पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. त्याचप्रमाणे बरेचशी लोक जी इथली स्थानिक नाही आहेत त्यांच्यापर्यंत देखील हा विषय पोचलेला आहे, त्यांना देखील हा विषय बऱ्यापैकी समजलेला आहे. आणि हा ब्लॉग शेवट एंड करताना मी हेच म्हणेन की आज न उद्या न परवा या भूमिपुत्रांची जी चळवळ आहे तिला यश भेटावं आणि दिबा पाटलांचं नाव 100% हे इंटरनॅशनल एअरपोर्टला लागायलाच पाहिजे.